या प्रकरणामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी आम्ही जे 2 दिवस उपोषणाला बसलेलो आहोत त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रांत तहसीलदार तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्यावर जी काही त्यांच्या ऑफिशियल कारवाई करता येईल तेवढी करावी एवढीच आमची नम्र विनंती. ओके. नाही पहिल्यापासून बोललो होता आता बोललो ना. कलेक्टर फक्त एवढं बोला कलेक्टर साहेबांनी दखल घेतली असं माननीय कलेक्टर साहेबांनी ह्या चौकशी करून या माझ्या तुमचे जे काय आहे शेतीचं कशी आहे याची दखल घेऊन लवकर प्रांत आणि कलेक्टर कारवाई करावी एवढं असंच बोला संबंधित अधिकारी. माननीय कलेक्टर बार्शी इथल्या काही भुजंग ताटे यांची 47 पासून कूळ होते. मूळ मालकांनी 1957ला तहसील ऑफिसला तक्रार घातली की हे कूळ निघावं म्हणून. तिथं त्यांच्या बाजूने निकाल झाला भुजंग ताटेच्या बाजूने. नंतर त्याचा निकाल वर प्रांतकडे त्यांनी अपील केलं. तिथंही निकाल भुजंग ताटेंच्या बाजूने झाला. त्याच्यानंतर त्यांनी अपील केलं MRT महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण. तिथंही निकाल आमच्या सासऱ्याचा झाला आणि कूळ शाबित राहिलं म्हणजेच कूळ फिक्स होतं. पण 2003ला दरम्यान काय झालं आमच्या सासऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर आमचे मेव्हणे नारायण भुजंग ताटे यांनी काय केलं 7 बहिणी बाजूला करून एकट्याची वारस लावली आणि ह्याला तलाठी जबाबदार आहे. तलाट्यांनी स्थानिक चौकशी न करता नोंदी घेतल्या असं आमच्याकडे पत्र आहे. कुणी तहसीलदारनं बार्शीने दिलेलं ते प्रांतकडे रिपोर्ट पाठवला आहे. कटकरण नाही प्रांतला दिलं होतं प्रांतने कुठली कारवाई केली. प्रांतली 2 वर्ष झालं प्रस्ताव पडू नये कारवाई केली नाही. भले त्यांनी विभागीय चौकशी लावायची आमच्या विरोधात निकाल देऊ दे पण विभागीय चौकशीच घेतली नाही. आता दुसरे प्रांत येऊन वर्ष झालं पहिले प्रांत वर्ष झालं त्यांनी 2 वर्ष झालं काय त्याच्या कंप्लेंट मी विभागीय आयुक्त कलेक्टर मंत्रालयापर्यंत गेल्यात. मंत्रालयाचे पत्र आहेत त्यांना की याच्यावर जिल्हा नियोजन बैठकीत तुम्ही हा विषय घेऊन मिटवा. तरी पण हालत नाही आणि जिल्हाधिकारी सुद्धा ह्याच्यात लक्ष देत नाहीत. आम्ही 2 दिवस झालं बसलो पण जिल्हाधिकाऱ्याचं कुणी आलं नाही. काल ओरली मी गेल्यानंतर तिथं सांगितलं जाईल कोर्टात जावा. कोर्टात तुम्ही म्हणलं तरी जाणार आणि नाही जाणार आणि तुम्ही नाही म्हणले तरी जाणार कारण कोर्टाचा विषय तुम्ही केला. पण तलाट्यांनी कागदपत्र कायमस्वरूपी हरवल्यानंतर ॲक्शन घ्यायचं काम हे प्रांत कलेक्टर विभागीय आयुक्त यांचं आहे. हे कुणीच जर लक्ष देत नसतील तर तुम्ही त्या तलाट्याला पांघरून घालताय. गेलंय पण तसं पांघरून घालताय म्हणजे तुम्ही पण तुम्हाला काहीतरी कलेक्टर साहेबाकडे का गेलं नाही तुम्ही कलेक्टर साहेबांकडे पत्र आहेत ना पत्र घेऊन पुन्हा एकदा अपील करायची होती तुम्ही कलेक्टर साहेबांकडे. त्यांचं पत्र आहे ना त्यांचं पत्र आहे पण त्यांचं पत्र असं आहे ज्याच्यावर ऍक्शन घ्यायची. कधी गेलतो तुम्ही कलेक्टर साहेब. बरेच महिन्यातनं 1-2 वेळा जातो मी त्यांच्याकडे. दरवेळी कलेक्टर साहेबांशी भेटलो हो सगळे. अहो एकदा कलेक्टरनी फोन केला पुढं इथल्या ब्रांचला ते काय म्हणले अहवाल माझ्याकडे पाठवा तुम्ही जर चौकशी करू शकत नसाल मी घेतो.